तर चला मित्रांनो, सगळ्यांनी या जेवायला. मी नेहरी करीत आहे, कारण की ना घरी काय मी जेवले नव्हते, इकडे रानात आले आणि म्हणलं चला आता जेवण करावं. तर जेवण्यासाठी काय आणलं मी तुम्हाला सांगते. बेत पहिले तुम्ही बघू शकताय, लोणी आणलेलं आहे मी मस्तपैकी. मला लोणी आवडते आणि मी ताक खुसळ होतं त्याच्यामुळं लोणी काढलं होतं. बाजरीची भाकर आणली, लोणचं आणलं आहे, शेंगदाण्याचे ठेसा, बेसन, मुगाची भाकर, आपलं मुगाची भाकर आहे का, मुगाची डाळ, आपलं बाजरीची भाकर, असे 2-3 मस्तपैकी ठेसा. म्हणजे कसं माहिती आहे का, रानामध्ये छान लागते खायला, खरी गोष्ट सांगायला. आणि असं आपल्याला मन असं माझं हे झालं ना, तर मला कसं वाटतं माहिती आहे का, रानामध्ये येऊन थोडी तरी अशी शांतपणाने असं भाकर खावा. पण त्यात काय दाजी तुम्हाला माहिती आहे, हमान म्हणजे आता बोलू का नको मला हे समजत नाही भावना. पण कसं राहायचं ह्या माणसासोबत मला हे समजत नाही. 98 आज एक बात सांगून टाकते की 98मध्ये आमचं लग्न झालं आहे. आणि मला तर कधी कधी वाटतं हे नातं जबरदस्तीनं चाललं आहे, मला असं वाटायला बरं का भावना. तर कधी कधी राग पण येतो आहे, कधी कधी वाटतं आपण इथं का राहतो, आपण इथं का जागा, आपण जावं कुठंतरी निघून, असं पण वाटतंय. कारण की एक बात सांगणार मी तुम्हाला, जे माणसं कालचे म्हणजे जे पहिले जुने माणसं होते का, ते काय करायचे, बायकाला जाळून मारून किंवा इरी ढकलून मारायचे. पण आताची जी माणसं आहेत का, त्याला म्हणजे ते कसं आहे, बायकोला टॉर्चर करू मारतात. ही खरी गोष्ट सांगते तुम्हाला आज. तर म्हणजे मला समजत नाही की कसं राहायचं आणि कसं नाहीचं ह्या माणसासोबत, मला हेच समजत नाही भावना. तुम्ही म्हणताना सांगितलं आहे, तुम्ही कधी म्हणताय की फाडकिती घ्यायची, कधी म्हणताय काय काय तुम्हाला. खरी गोष्ट सांगायची मला समजा नाही, मी जीवन कसं जगायचं इथं ह्या माणसासोबत आणि कसं नाही बरं का. त्याला म्हणले जेवण करा, तर जेवण नाही केलं त्याने. आणि नुसती किरकिर म्हणजे कसं माहिती आहे का, आणायचं असं नाही बरं का नाही, आणि ते खायला खूप आणतंय, पण ते सुखाने असं जीव देत नाही आहे. म्हणजे असं हे नाही आहे, असं सुख नाही आहे, समाधान नाही आहे. ते खाऊन हे करून काय फायदा जर त्याचा रगत फुगत असला त्या खाण्याचा, तर सांगा ना होय. आता बघू शकता तुम्ही, मला ती भाकरसुद्धा सुखाने बसून खाऊ नाही दिली आहे का, तिथं पण शिवीगाळ चालू होती. आणि हवा यायलेली होती जास्त, त्याच्यामुळं मी आवाज म्यूट केलेला आहे. इकडे येऊन बसली मी आता. खरंच सांगायला आले, सगळ्याला सांगणार, जीवनसाथी हा आहे ना, खरंच गरीब जरी असलं ना तर जमन बरं का, पण असं नको, काही कामाचं नाही हो. ते कसं आहे माहिती आहे का, रोज 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 किटकिट भांडण काय कामाचं नाही. ते माणसाला ते जीवन पण जगू देत नाही आणि काय नाही. मायबापाच्या मान्यवर तर अजिबात करू नका रे बाबा. कारण की खरे मेन म्हणजे जे लेकराची जिंदगी बरबाद करतात ना, ते मायबाप असतात. असे सगळे नाही बरं का, सगळेच असे नसतात. काही काही लय चांगले असतात, ते लेकरांना सपोर्ट करतात आपण आपल्या. पण असे काही असतात ना की ते फक्त पैशाच्या म्हणजे पैशासाठी जगणारे, पैशावर मरणारे, तर ते आहे ना लेकराची जिंदगी बरबाद करतात. जशी की माझी झालेली आहे जिंदगी बरबाद, थोड्या पैशासाठी, थोड्या याच्यासाठी माझं असं लग्न करून दिलं. आणि मग 7वीलाच लग्न झाले. तुम्हाला एक गोष्ट सांगायची, मला शिकायची खूप हौस होती, पण नाही शिकू दिलं. आणि 7वीलाच लग्न. कसे म्हणते का, आढाणी मायबापा असल्यावर किंवा पैशावर मरणारे मायबापा असल्यावर असं होतं होय. आणि लेच तुम्हाला जर समजा लिकीचं लेच वज झाला असेल तर तिला डायरेक्ट मारून टाकायचं, मला असं वाटते. डायरेक्ट मारून टाका. त्या म्हणजे लहानपणी माणसाला एवढ्या वेदना नाहीत होणार, त्याला समजणार नाहीत, मला असं वाटतं. पण ज्या वेदना माणूस जीवनभर जगतंय का, ते नाही का, त्याला काडी लावायची जळत नसते, आग लावायची, ते जळत आहे, नुसतं जळत आहे. अशा काही गोष्टी. तर आता मला काही जास्त बोलता येत नाही, तुम्ही समजलंच असताना भावना बहिणो. अशा काही गोष्टी तो लय बेकार आहे. आणि असे मायबापा कोणाकोणाला म्हणजे असे भेटते तसे तुम्ही म्हणजे असं सगळेच मायबापा चांगले नसतात. काही काही मायबापा असे राक्षस असतात, जे आपले स्वतःच्या लेकीचं जीवन बरबाद करून टाकतात, हो की नाही. चला तर माझं तर रोजचंच आहे होय, कोणाला सांगावं. तुम्हाला सांगते कधी म्हणजे राग आला तर, आणि शांत बसते. भाकर कानं चालूच आहे माझ्यावाली. भूक लागली होती हो मला, म्हणलं 2 घास सुखाने बसून खावात, पण तिथं पण नाही खाऊ दिले. काय सांगणार तुम्हाला होय.
ते टॉर्चर करून ते एक नाही का आधी हे करायचं, टॉर्चर करायचं, नंतर माया लावायची, ते एक हे ते काय म्हणजे असं एक, तर मी नाही सांगू शकत काय येतं, पण आहे आधी माणसाला टॉर्चर करायचं नंतर जीव लावायचा. काय फायदा आहे त्याला होय? आधी शिवीगाळ करायची नंतर हे करायचं, लोकांच्या देखत शिवीगाळ करायची, मोठ्या मोठ्याने शिव्या द्यायच्या रस्त्याने, काय फायदा तो होय? आणि नंतर एकट्यामध्ये म्हणायचं आहा हा तू मै लायला, तू मै लायला, याचा मतलब नाही हो काही. जो माणूस बायकोची इज्जत करीत नाही ना तो काय काम म्हणजे. आता तुम्ही म्हणता की तू पण भांडत असेल, तर हो मला पण म्हणजे आता मला पण राग येतो, मी पण भांडते, एवढा प्रयत्न करते मी नाही भांडणं व्हायचं, पण हा माणूस मला हटकून टॉर्चर करतोय आणि मला आहे ना म्हणजे उचकिवतोय भांडणं करायसाठी, शिवीगाळ करणार रस्त्याने, काही पण बोलणार, घाणघाण असलेली शब्द बोलणार, मग माझा डोकं मग माझं आऊट होऊन जाते. बरं चला, नवरा बायकोच्या भांडणामध्ये नेहमी हे असतेच, काय बात नाही आहे. निर्णय तर घेतलेलाच आहे, मी जाणार आहे निघून कुठं तरी. आणि काय सांगू आता, काही सांगायला राहिलंच नाही शब्द माझ्याकडं, तर काय बोलावं सांगा भावना. चला टाका एक कमेंट. लव यू सगळ्यांना. बाय, टेक केअर.